हो, नमस्कार सर. नमस्कार. आज 17 ऑक्टोबर 2025 हो, हो, बरोबर. आणि आजपासून आम्ही पेरणी हरभऱ्याची सुरू केली. या 2-3 दिवसात फक्त पश्चिम महाराष्ट्राकडं तिकडे कोकणाकडे तुरळक पाऊस पडणार आहे. हो, हो, हो. पण 22 तारखे दीपावलीमध्ये मात्र हलका पाऊस येणारच आहे मात्र 22. दिवाळीमध्ये. हां. हलका पडणार आहे 22 ते 27 ऑक्टोबर. आपण सांगितलेले ना 25, 26, 27. हो, 25, 26 आणि 27. हो. तसं 22लाच थोडी सुरुवात होणार आहे पावसाला. हां, हां, हां. तर शेतकऱ्याला म्हणा पेरणी करायला काही हरकत नाही. आणि विशेष म्हणजे कोरडवाहू शेतकऱ्यांनी पेरणी कशामुळे करायची लवकर? हां, हां, हां. आज समजा हरभरा पेरलं. बरोबर. जर भविष्यात 10-15 दिवसात जर तर ती गोष्ट सांगितलं 10 दिवसात पाऊस पडला हो, आणि एखादं हरभरा मेलं तर परत आपण हरभरा पेरू शकतो. पुन्हा बरोबर. उगवते. हो, हो. आणि आता समजा आपण कोरडवाहू शेतकऱ्याने आता पेरणी नाही केली आणि थोडं थांबले बरोबर. तर मग धुऱ्याचा कडीकाठचा उगवत नाही. आणि बरोबर आहे. एखादं नाही उगवलं तर डबल पेरणी शेतकरी कोरडवाहूची करू शकत नसतंय. नाही, नाही, नाही. बरोबर आहे. म्हणून आता पेरायचं, पेरलेलं काही हरकत नाही. हो, म्हणजे आजपासून पेरलं तर काही आता म्हणजे पेरायला काही घोर नाही आता. हो. हो. फक्त आणि सर दिपावलीमध्ये एक 22च्या नंतर एकदा थोडं वातावरण बदलणार आहे. हो, ती पण पाऊस येणार आहे. तुरळक सर्वदूर नसणार आहे. त्याच्यामुळं पेरणी करायला काही हरकत नाही. बरोबर आहे, बरोबर आहे सर. हो. आणि सर यापूर्वी आता काय आपल्या होतं ओल उडून गेल्याच्या नंतर काय होतंय की हां. मग उगत नसतंय. हो, हो, हो. हं. आणि सर तुम्ही यापूर्वी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितलं होतं, की 16 तारखेला एक चांगला पाऊस होणार आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे बऱ्याच भागात पाऊस झाला होता सर. हो, रिसोर्ट तिकडं लोणार, बुलढाणा खूप ठिकाणी झाला. हो, हो. खूप ठिकाणी झाला आणि चांगला इकडं सुद्धा पाऊस झाला. संभाजीनगर, जालना, हो. इकडं पुन्हा काल काल अहिल्यानगर तिकडला भागले झोडपीला. हो, हो. बरोबर आहे. हो. आणि सर यापूर्वी तुम्ही सांगितलं होतं, की शेतकऱ्यांना एक चांगली उघडीप मिळणार आणि शेतीची कामे उरकून घ्या म्हणजे सोयाबीन हो. काढणी वगैरे सगळ्यांचं करून घ्या. सोयाबीन सुखरूप निघेल म्हणलं होतं का नव्हतं? हो, हो, हो. म्हटलं होतं सबनाची सुकृत चवाळ्याची निघेल. सुद्धा गरज पडणार नाही. फक्त म्हणलं होतं 16-17ला थोडं चवाळे ठेवावं लागते म्हणलं हो, होतं. हो. 16-17ला बरोबर आहे. मात्र सर आता ढगाळ वातावरण आहे म्हणजे कालपासून आपण बघत आहोत, की ढगाळ वातावरण आहे बऱ्याच भागामध्ये आणि तुरळक भागातनी पाऊस सुद्धा होत आहे. हो. तर सर आता 19 तारखेपासून मग पुढे कोणकोणत्या भागातनी पाऊस राहणार त्याबद्दल जिल्हा-वाईज अंदाज द्या सर आता. 19 नाही 22 तारखेपासून. 22 तारखेपासून. मग काय होईल विदर्भातून नांदेड जिल्हा, वाशिम जिल्हा, हिंगोली जिल्हा, परभणी, लातूर, बीड, धाराशिव हो. सर्वदूर नाही पडणार फक्त पाऊस येणार आहे. हो, समजा भाग बदलत राहणार पण जोरदार स्वरूपाचा राहणार. काही काही ठिकाणी पडेल कुठं सोडून पण राहील. हो का? आता म्हणजे एवढा काही मोठा पाऊस पडत नसतोय आता. हो, एवढी फक्त काही ते भिंत नाही. चक्रीवादळ आलं तरच जरा जास्त राहील. हो, आता बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्रीवादळ दिसत आहे आणि अरबी समुद्रात सुद्धा एक चक्रीवादळ दिसत आहे सर. हो ते ते झालं तरच पाऊस येईल मोठा नसता जास्त नाही येणार आता. हो का? हं. समजा त्याची अजून दिशा ठरायची आहे म्हणजे कोणत्या भागात जाणार ते अजून सांगता येत नाही आपल्याला समजा. हो. हां, हां. मग सर समजा 2-3 दिवसांनी तुम्ही एकदम परफेक्ट सांगू शकता की पाऊस येणार की नाही? आता सध्या 2-3 दिवसात आहे तुरळक विखुरलेल्या स्वरूपाचा सर्वदूर नाही. हो का? हं. आणि सर थंडीविषयी अंदाज द्या आता शेतकऱ्यांना कारण की आता 2 थंडीचे दिवस नोव्हेंबरपासून थंडी येणार आहे ना चांगली. 2 नोव्हेंबरपासून. इकडे सुरुवात होईल कुठं आपलं अमरावती इकडे हो, बुलढाण्याच्या घाटाच्या खाली हो, जळगाव, जामोद, जळगाव. हो. हं. हो. बरोबर आहे. आणि सर हं. या 2-4 दिवसापूर्वी एका चॅनलच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे, की 110 वर्षापूर्वी जी थंडी पडली होती, ती आता थंडी पडणार. तर तसं काही होणार का सर? तसं काही एवढं मी बघितलं नाही पण पाऊस काय जास्त झाला थंडी असते. पण हो. तसं नसतं काय होतंय थंडी जरी असली तर महिन्याला वातावरण चेंज होत असतंय. हां, 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 हां. हो. हो. समजा सर शेतकऱ्यांना आता तुम्ही थोडक्यात एक माहिती द्यावी आणि शेतकऱ्याला म्हणा की आता सध्या दीपावलीमध्ये एक थोडा पाऊस आहे. हो. हं. बरं, बरं, बरं. जास्त ओके. नाही त्याच्यामुळे घाबरण्याचा तसा पाऊस नाही. हो का? पेरणी करायला काही हरकत नाही. पेरायला पाहिजे. हां, हां. समजा चिंतेचं काही काम नाही. पेरणी केली हो. तरी चालते हरभऱ्याची आता. चालतंय.